बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. शिलाचरणाची आवश्यकता याविषयी तथागतांचे प्रवचन. एकदा तथागतांनी पाटलीग्राम येथील गृहस्थी बंधूंना असा उपदेश केला. गृहस्थ हो, दृष्ट आणि अनीतिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. दृष्ट आणि अनीतिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात. ज्या लोकांच्या समाजात तो जातो, मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहपती असोत अथवा श्रमण असोत, त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो. तो निर्भय नसतो. हा त्याचा तिसरा तोटा होय. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढवते. हा त्याचा चौथा तोटा होय. दृष्ट आणि अनीतिमान माणसाची हे गृहस्थ हो अशा प्रकारची हानी होते. याच्या उलट जी माणसे सज्जन सिलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. सज्जन सिलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्यलाभ होते. त्याची सत्कीर्ती जगभर पसरते. त्याला सर्वत्र मान मिळतो. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणाच्या, गृहपतीच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तेथे निसंकोच आणि दृढ विश्वासाने प्रवेश करीत असतो. त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मर्त्यसमयी तो शांत चित्ताने देहत्याग करतो. मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. अग्निप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात. जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला मोठी आपदा, संकटे, मानसिक अशांती, आप्तेष्टाचा वियोग आणि द्रव्यहानी असे येत असते. शिलाचरण, सदाचरण आणि जगाचे अधिकार याविषयी तथागताचे प्रवचन. एके समयी तथागत खारींना जेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळूवनात विहार करीत होते. त्यावेळी स्थवीर सारिपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होते. वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारिपुत्तांना भेटला. औपचारिक अभिवादनादी प्रकार झाल्यावर सारिपुत्तांनी त्यांना तथागतांचा कुशल समाचार विचारला. भिक्खूंनी तथागत व भिक्खूसंघ यांचे कुशल सांगितले. त्याप्रमाणेच सारिपुत्ताने विचारल्यावरून राजगृह नगरात तंडुलपालद्वार येथे राहणाऱ्या धनंजनी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला. सारिपुत्तांनी त्याला पुढे विचारले, ब्राह्मण धनंजनी अप्रमादपूर्वक वागतो का? भिक्खूने उत्तर दिले, धनंजनी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार? तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागविण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे. ती सुशील कुळातील नाही व स्वतःही सुशील नाही. यावर सारिपुत्त म्हणाले, धनंजयची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे, फार वाईट. एखादे वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल त्यावेळी यासंबंधी मी त्याच्याशी बोलेन. दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर सारिपुत्तांनी आपली चारिका पुढे चालू ठेवली आणि पुढे ते राजगृहाला आले. तेथे त्यांनी वेळूवनात वास्तव्य केले. सकाळी वस्त्र परिधान करून अन्नदान पात्र हाती घेऊन ते राजगृहात अन्नदान स्वीकारण्याकरिता गेले. त्यावेळी ब्राह्मण धनंजनी हा त्याच्या गायीचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता. भिक्षा संपवून परत आल्यावर सारिपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजीला गाठले. त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया. सारिपुत्तांना उत्तर दिले, नको ब्राह्मणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तू तेथेच ये. धनंजीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारिपुत्तांना भेटाव्यास गेला. सारिपुत्तांना अभिवादन करून तो त्याच्या बाजूला बसला. सारिपुत्ताने त्यांना विचारले, सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली ना? तो ब्राह्मण म्हणाला, ती कशी कायम राहणार? कारण मला आता माझे आईबाप, पत्नी, कुटुंबदास, कामकरी याचे पालनपोषण करायचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्त, इष्ट आणि पाहुणे, अतिथी यांना पाहुणचार करायचा असतो. माझ्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते. देवदेवतांना बळी द्यायचे असतात. राजाला कारभार चुकवायचा असतो आणि उपरांत मला स्वतःसाठी मांस आणि
पेयाची तरतूद करायची असते. सारीपुत्ताने विचारले, धनंजनी, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईवडिलांसाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि ह्यासंबंधी त्यांना जाब विचारला असता तो अशी सबक सांगू शकेल काय की मी माझ्या आईवडिलांसाठी हे सर्व केले, त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले म्हणून मला शिक्षा करू नका? नाही, धनंजय म्हणाला. अशा काहीही सबबी दिल्या तरी कारावास चुकणार नाही. सारीपुत्त म्हणाले, तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब असे समर्थन करू लागले की त्याने केलेले न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर काय उपयोग होईल काय? धनंजय म्हणाला, नाही. सारीपुत्त म्हणाले, त्याचे दास म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल का? धनंजय म्हणाला, नाही, तीळ मात्र उपयोग होणार नाही. सारीपुत्त म्हणाले, किंवा त्याचे मित्र आणि ओळखीपाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल का? धनंजय म्हणाला, नाही, तीळ मात्रही उपयोग होणार नाही. किंवा त्याचे आप्तेष्ट आणि अतिथी याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल का? नाही, तीळ मात्रही नाही. किंवा जर त्याचे पूर्वज देवदेवतांसाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय? नाही, तीळ मात्रही चालणार नाही. तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यापायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? नाही. सारीपुत्त, जो आपल्या आईवडिलांसाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडित नाही, यापैकी धनंजय कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो? धनंजयने उत्तर दिले, दुसऱ्या प्रकारचा, कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्यांच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे. धनंजय आपल्या आईवडिलांचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत. त्यासाठी दुष्कृत्ये करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का? सारीपुत्ताने विचारले. धनंजय, सारीपुत्ता, हे मार्ग मोकळे आहेत. यानंतर सारीपुत्ताच्या ह्या प्रवचनाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजय उठला आणि आपल्या घरी परत गेला.